श्री स्वामी समर्थ. मिथुन राशी 23 ते 29 मार्च. साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. या आठवड्यात तुमच्या आयुष्यात नेमकं काय घडणार आहे? मनात चाललेली घालमेल शांत होईल का? की काही नवीन विचार तुमच्या आयुष्याला वेगळी दिशा देणार आहेत? कोणत्या गोष्टीत यश मिळेल आणि कोणत्या गोष्टीत संयम ठेवावा लागेल? हे सगळं जाणून घेण्यासाठी हा आठवडा तुमच्यासाठी खूप काही शिकवणारा ठरणार आहे. मिथुन राशीच्या लोकांनो, तुमचं मन खूप चंचल असतं. विचार सतत बदलत राहतात. कधी तुम्ही खूप उत्साही असता, तर कधी अचानक शांत आणि विचारात हरवलेले. या आठवड्यात तुमच्या मनाचे हे सगळे रंग अधिक ठळकपणे दिसून येणार आहेत. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. या आठवड्यात ग्रहांची हालचाल तुमच्या विचारांवर आणि निर्णयांवर खोल परिणाम करणार आहे. आठवड्याच्या सुरुवातीला थोडासा गोंधळ जाणवेल. काही गोष्टी नीट समजणार नाहीत आणि त्यामुळे मनात प्रश्नांची गर्दी होईल. तुम्हाला कधी असं वाटेल की मी नेमकं काय करतोय किंवा हा निर्णय योग्य आहे का? पण हे सगळं नैसर्गिक आहे, कारण हा आठवडा तुम्हाला स्वतःला समजून घेण्याचा आहे. मधल्या काळात परिस्थिती हळूहळू स्पष्ट होईल. तुमच्या बुधग्रहाचा प्रभाव वाढेल आणि तुम्हाला योग्य दिशा मिळायला लागेल. काही जुन्या गोष्टी पुन्हा समोर येतील, ज्या तुम्हाला एक शिकवण देऊन जातील. तुमचं मन भूतकाळ आणि भविष्य यामध्ये फिरत राहील, पण लक्षात ठेवा, सगळं काही आत्ता या क्षणात घडतंय. शेवटी आठवड्याच्या शेवटी तुम्हाला एक शांतता आणि स्थैर्य जाणवेल, जी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची असेल. 2. करिअर व व्यवसाय. कामाच्या बाबतीत हा आठवडा खूप धावपळीचा आहे. सुरुवातीला कामाचा ताण वाढेल. एकाच वेळी अनेक कामं हातात येतील आणि तुम्हाला थोडं गोंधळल्यासारखं वाटेल. पण तुम्ही तुमच्या बुद्धीच्या जोरावर सगळं सांभाळू शकता. तुमचं कम्युनिकेशन स्किल इथे खूप उपयोगी पडणार आहे. वरिष्ठांशी किंवा क्लायंट्सशी बोलताना योग्य शब्दांची निवड केल्यास तुमचं काम सोपं होईल. सहकाऱ्यांशी थोडे मतभेद होऊ शकतात, पण ते शांतपणे सोडवता येतील. मीच बरोबर असा हट्ट धरू नका. थोडं ऐका, थोडं समजून घ्या. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ नवीन कल्पनांचा आहे. काही नवीन आयडिया डोक्यात येतील. त्यावर काम केल्यास पुढे चांगला फायदा होऊ शकतो. आठवड्याच्या शेवटी एखादी चांगली संधी मिळू शकते, जी तुमच्या करिअरला पुढे नेईल. त्यामुळे सतर्क रहा आणि संधी ओळखा. 3. आर्थिक स्थिती. पैशांच्या बाबतीत हा आठवडा थोडा वर खाली करणारा आहे. सुरुवातीला काही अनपेक्षित खर्च येऊ शकतात, त्यामुळे थोडी चिंता वाटू शकते. पण घाबरण्याची गरज नाही, कारण मधल्या काळात काही आर्थिक दिलासा मिळण्याची शक्यता आहे. एखादं थांबलेलं काम पूर्ण होईल आणि त्यातून पैसे मिळतील. तुम्ही खर्च करताना थोडं जपून राहणं गरजेचं आहे. नंतर बघू असं म्हणत केलेले खर्च पुढे त्रासदायक ठरू शकतात. गुंतवणूक करताना विचारपूर्वक निर्णय घ्या. कोणाच्या सांगण्यावरून लगेच पैसे गुंतवू नका. स्वतःचा अभ्यास करा. आठवड्याच्या शेवटी तुमची आर्थिक स्थिती थोडी स्थिर होईल आणि तुम्हाला दिलासा मिळेल. 4. प्रेम व वैवाहिक जीवन. प्रेमाच्या बाबतीत हा आठवडा खूप खास आहे. तुमच्या भावना अधिक खोल होतील. तुम्हाला तुमच्या व्यक्तीबद्दल अधिक जिव्हाळा वाटेल. पण कधीकधी छोट्या गोष्टींवरून गैरसमज होऊ शकतात. तुमच्या बोलण्यात थोडी सावधगिरी बाळगा, कारण तुमचे शब्द समोरच्याला दुखावू शकतात. विवाहित लोकांसाठी हा आठवडा नातं मजबूत करणार आहे. जोडीदाराशी मनमोकळा संवाद साधा. त्यांना तुमच्या भावना सांगा. आठवड्याच्या शेवटी एखादा सुंदर क्षण येईल. कदाचित एकत्र वेळ घालवणं, फिरायला जाणं किंवा एखादा सरप्राईज. हे क्षण तुमच्या नात्यात गोडवा वाढवतील. अविवाहित लोकांसाठी एखादी नवीन ओळख होण्याची शक्यता आहे, पण घाई करू नका. त्या व्यक्तीला वेळ द्या. 5. कुटुंब व सामाजिक जीवन. कुटुंबाच्या बाबतीत हा आठवडा थोडा भावनिक आहे. घरातील एखाद्या गोष्टीमुळे तुमचं मन दुखावू शकतं. पण लक्षात ठेवा, प्रत्येकाचं म्हणणं समजून घेणं महत्त्वाचं आहे. आई-वडिलांचा सल्ला या काळात खूप उपयोगी ठरेल. त्यांच्या अनुभवातून तुम्हाला योग्य दिशा मिळेल. भावंडांशी थोडे मतभेद होऊ शकतात, पण ते जास्त काळ टिकणार नाहीत. प्रेमाने बोलल्यास सगळं ठीक होईल. मित्रांशी भेट झाल्यास तुमचं मन हलकं होईल. एखाद्या जुन्या मित्राशी पुन्हा संपर्क होईल.
सामाजिक स्तरावर तुमचा मान वाढेल. लोक तुमचं ऐकतील आणि तुमच्या विचारांना महत्त्व देतील. 6. आरोग्य. आरोग्याच्या बाबतीत थोडी काळजी घ्यावी लागेल. मानसिक ताण वाढू शकतो. जास्त विचार केल्यामुळे थकवा जाणवेल. तुम्ही स्वतःसाठी वेळ काढणं खूप गरजेचं आहे. थोडं रिलॅक्स व्हा, ध्यान करा, संगीत ऐका किंवा तुमच्या आवडीच्या गोष्टी करा. झोपेची कमतरता जाणवू शकते, त्यामुळे वेळेवर झोपणं आवश्यक आहे. पोटाच्या तक्रारी टाळण्यासाठी आहार हलका ठेवा. बाहेरचं खाणं कमी करा. आठवड्याच्या शेवटी तुम्हाला थोडं बरं वाटेल आणि ऊर्जा वाढेल. 7. शिक्षण व विद्यार्थी. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा मेहनतीचा आहे. सुरुवातीला अभ्यासात लक्ष लागणार नाही, पण हळूहळू सुधारणा होईल. एखादा विषय कठीण वाटू शकतो, पण हार मानू नका. शिक्षकांची मदत घ्या. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांनी वेळेचं नियोजन नीट करावं. मोबाईलपासून थोडं दूर राहा. आठवड्याच्या शेवटी तुम्हाला स्वतःबद्दल समाधान वाटेल. तुमचा आत्मविश्वास वाढेल. 8. उपाय. बुधवारी गणपतीची पूजा करा. ओम बुंग बुधाय नमः मंत्र जपा. हिरव्या रंगाचा वापर वाढवा. गरजू लोकांना मदत करा. पक्ष्यांना दाणे टाका. एकूण मिथुन राशीच्या लोकांसाठी हा आठवडा विचारांचा, भावनांचा आणि स्वतःला ओळखण्याचा आहे. काही क्षण गोंधळाचे असतील, पण त्यातूनच तुम्हाला योग्य दिशा मिळेल. तुमचं मन कधी आनंदी, कधी अस्वस्थ होईल, पण प्रत्येक अनुभव तुम्हाला काहीतरी शिकवून जाईल. काम, पैसा, प्रेम आणि कुटुंब या सगळ्या गोष्टींमध्ये संतुलन राखणं महत्त्वाचं आहे. शेवटी स्वतःवर विश्वास ठेवा, कारण तुमच्याकडे ती ताकद आहे जी प्रत्येक परिस्थितीतून तुम्हाला बाहेर काढू शकते. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा.